देखावे आक्षेपार्ह नको तर प्रबोधनात्मक हवेत. कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळाची बैठक. सार्वजनिक गणेशोत्सव हा एक आनंददायी, एकमेकांत सौंदर्यपूर्ण दृढ नाते निर्माण करणारा उत्सव असून त्यात गणेश मंडळाने देखावे सादर करताना जात धर्मात ते निर्माण करणारे आक्षेपार्ह देखावे सादर न करता समाज प्रबोधन करणारे देखावे सादर करावेत, असे आवाहन कोरेगावच्या पोलीस उप अधीक्षक सोनाली कदम यांनी केले. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची बैठक येथील नवीन एसटी स्टँड शेजारील शिवरत्न मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी उप अधीक्षक कदम अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद हुले, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. उत्सवात डीजेचा त्रास खूपच वाढला आहे. पारंपरिक वाद्ये वाजवण्यावर भर द्यायला हवा. आवाजाचा त्रास हा कोणाला झाल्यास कारवाई केली जाईल. जबरदस्ती वर्गणी कोणी करू नका. विसर्जन मिरवणुकीत कोण पुढे कोण मागे असा वाद करू नका. गणेश मंडळाच्या परिसरात जुगार, पत्ते खेळणे, मद्यपान असे प्रकार करू नका. मंडळांमध्ये महिला व युवतींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्या. मंडळास वीज जोड आकडा टाकून नको तर अधिकृत्या महावितरण कंपनीकडून घ्या, म्हणजे उत्सव सुरक्षित होऊ शकेल. मंडळांनी घालून दिलेल्या नियम आणि नियमावलींचे काटेकोर पालन करून उत्सव शांतता, सुव्यवस्था, आनंदात साजरा करावा. कोठे गैरकृत्य घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही शेवटी उपअधीक्षक कदम यांनी दिला. पोलीस निरीक्षक शिबल्लाल म्हणाले, अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी पितृ पंधरवडा सुरू होतो. आपण हा पंधरवडा शुभ मानत नाही. तेव्हा श्रींचे विसर्जन हे अनंत चतुर्थीला रात्री 12 पर्यंत कसे होईल हे काटेकोरपणे पाहावे. दुसऱ्या दिवशी पोलीस दल ही विसर्जनास परवानगी देत नसते. कोरेगाव पोलीस ठाण्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गंधाया अवॉर्ड घेण्यात येणार असून त्यात कोरेगाव शहर व ग्रामीण भागातून प्रत्येकी प्रथम 3 व उत्तेजनार्थ 2 अशी पारितोषिके देण्यात येतील. एक गाव एक गणपतीला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. हे नियोजन अधिक वर्गे पाहतील असेही त्यांनी सांगितले. उप अधीक्षक कदम यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल अशी ग्वाही आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना देतो. त्रिपुटीच्या पोलीस पाटील सुषमा शेडगे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत अजय बर्गे, अमरसिंह बर्गे, धन्वंत जाधव यांनी मंडळाच्या अडचणी मांडल्या. गुप्तवार्ता विभागाच्या अंमलदार समाधान गाडवे यांनी आभार मानले. लोकांना एकत्र येण्यास किंवा त्यांचं प्रबोधन करण्यास मज्जा होती शासनाच्या. हे लोक एकत्र येऊन त्यांचं प्रबोधन करण्यासाठी कुठल्या तरी माध्यम वापरलं. त्यासाठी लोकमान्य टिळकांनी आपला हा